तर दुसरीकडे नीट पेपर फुटी प्रकरणी सोनम वांगचूक दिल्ली जंतर मंतर मैदानावर बेमुदत उपोषण करत आहेत। त्याच उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईमध्ये आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात युवक दाखल झालेत। दिल्लीमध्ये 19 दिवसांपासून सोनम वांगचूक यांचं जे आंदोलन सुरू आहे ते म्हणजे नीटच्या मुद्द्यावरती मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी आता त्या आंदोलनाचं लोण आहे देशभरामध्ये पसरताना पाहायला मिळते। मुंबईमध्ये सुद्धा आझाद मैदानावरती या सगळ्या मोठ्या प्रमाणावरती जे कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने हे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे। आपल्यासोबत काही जे विद्यार्थी आहेत, तुम्ही कुठून आलेला आहात आणि हे या ठिकाणी बॅनर घेतलेले आहेत आणि ज्या पद्धतीने पूर्ण सिस्टीमच कोलॅप्स होईल अशा पद्धतीचा दावा या ठिकाणी करण्यात आला। काय मागण्या आहेत, कशा पद्धतीने या आंदोलनाला पाठिंबा? खरं तर आम्ही ज्या सरकारी नोकऱ्यांमध्ये जी अपारदर्शकता चालू आहे त्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी येथे आलो आहोत। जे पण ह्याच्या मागचे लोक आहेत त्यांना सर्वांनी रिझाईन दिलं पाहिजे, माझं हेच म्हणणं आहे। सरकार युवा शक्तीकडेच नाही सगळ्या शक्त्यांकडे दुर्लक्ष करतात, फक्त युवा शक्तीच नाही। पण काय आहे की फक्त युवा शक्तीला एकत्र येऊन चालणार नाही। आपण सगळे जेव्हा एकत्र येऊ, आपण जेव्हा सगळा आवाज उठवू तेव्हा सरकार आपला ऐकेल। सरकार जागा होणार नाही अशा पद्धतीच्या तीव्र भावना या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून, तरुणांकडून आणि कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थकांकडून या ठिकाणी व्यक्त केलं जात असल्याचं पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन सुशांत भरत मोहोळकर, साम टीव्ही न्यूज, आझाद मैदान, मुंबई। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।